30 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 जरूर कंप्लीट झालाय. 30 ऑन ए बोर्ड. ओव्हर नंबर 3 आपण पाहतोय जरूर कंप्लीट झाली आहे. सकाळचं सत्र तुम्हाला पाहायला मिळत आहे. चला गावदेवी खरवई आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करेल टीम अंबेशिव. गावदेवी अंबेशिव आणि गावदेवी खरवई. चला दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे इनिंग ब्रेक मध्ये आपण घ्यायचंय टॉस करण्यासाठी, कारण की टॉस होणं कंपल्सरी आहे, अनिवार्य आहे. बॉल तयार. पुढचा बॉल इकडे आपण पाहतोय आडवा पाटने खेळलाय खरा, स्ट्रेट खेळलेत. फिल्डर आहेत डीप मध्ये, लॉंग ऑफचा फिल्डर आलाय. तोपर्यंत एक सिंगल नक्कीच मिळेल आणि या सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 31. 31 ऑन ए बोर्ड. 31 धावा फलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक 4 ऑन गोईंग आहेत आणि दीपेश बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळतील. ओव्हर नंबर 4. संपूर्ण आपण या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवसापासून आतापर्यंत 113 बाउंड्रीज लगावले गेलेत, म्हणजे चौकार. आणि यानंतर आपण पाहिलं तर 107 षटकार आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेमध्ये आलेत. जरूर आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि इकडे बॉल चालला की सीमा रेखा पार. धावा मिळतात 4 चौकार. राईट अमोद विकेट. पुढचा बॉल आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इकडे आपण पाहतो एक सिंगल तर नक्कीच मिळाली आहे. दुसऱ्या धाब्याचा कॉल आणि इकडे पाहावं लागेल मैदानावरती घडले काय. विकेटचं बदन. धक्का लागत असताना अजून एक टीम मयूर ग्रुप बदलापूर गाव या संघाला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. स्लोक बॅक टू पवेलियन. फलंदाज बाद. नो बॉल नक्कीच होतं, त्यामुळे सदतीस धावा फलकावरती आहे. 37. न्यू बॅटर मैदानात 7 मध्ये प्रज्वल खडकबान येतात. इनाट नंबर 8 वरती. धावा आपण पाहतोय 37 या धावसंख्येवरती. 37 ऑन ए बोर्ड. बॉल तयार. पुन्हा एकदा दीपेश. इकडे आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाहीये आणि या लाईन देखील थोडीशी खराब पाहायला मिळते. व्हाईट बॉल. फ्रीट अजूनही कंटिन्यू आहे. फ्रीटचा बॉल आहे. स्ट्राईक एंड वरती अनिकेत कुलकर्णीला पाहतात मैदानात 7 मध्ये. एक हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याची ओळख आहे आणि गेले कित्येक वर्ष ज्या नावाची चर्चा राहिली आहे. फ्री हिटचा बॉल ऑन साइडला. फुल टॉस बॉल होता, त्याच्यावरती फुल टोल वसूल केलाय आणि अनिकेत कुलकर्णीचा ब्रँड दाखवणारा ठोकलाय हा टॉप क्लास षटकार. सिक्सर. राईट आर्म राउंड विकेट. पुढचा बॉल इकडे ब्लॉक होलचा बॉल, परंतु इकडे आपण पाहतोय डॉट बॉल जरूर आलाय. 44 धावा धावफलकावरती आहेत. 44 ऑन ए बोर्ड. डॉट आला ना आता. इकडे देखील आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. अलॉंग विथ कार्पेट. एक सिंगल तर कंप्लीट. दुसऱ्या धाब्याचा कॉल आणि इकडे क्या बात. ॲक्युरेट थ्रो तुम्हाला पाहायला मिळतोय. चेक केलं जाईल इथे काय घडदल आणि इकडे आय थिंक नॉट आउट आहे.
थ्रो तर चांगला होता, परफेक्ट थ्रो केला होता, परंतु धाव देखील वेगाने तिथे जरूर कंप्लीट केल्यात या दोन. दोन धावा नक्कीच मिळतील आणि या दोन धाव्याच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 46. 46 ऑन बोर्ड. 46 ऑन बोर्ड. 46 धावा आतापर्यंत धावफलकावरती पाहायला मिळतात. अनिकेत कुलकर्णी काय बॅटिंग करतात मैदानाच्या आतमध्ये. 7 बॉल त्यांनी फेस केलेत आणि 19 धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात. लाजवाब बॅटिंग. शेवटचा बॉल या षटकातील लॉफ्टेड स्ट्रोक स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉलला फेकून दिलाय सीमारेखा पार. धावा मिळतात 6. षटकार. अनिकेत कुलकर्णी नाव आता मात्र लौकिक होत चाललाय. काय बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये आणि फार चांगला खेळ इथे नक्कीच पाहायला मिळाला आतापर्यंत. षटक क्रमांक 14 नक्कीच कंप्लीट झाले. तब्बल 52 धावा धावफलकावरती लागले गेल्यात. 52 ऑन बोर्ड असं वाटलं होतं धावा बनणार नाहीयेत, परंतु जे शेवटच्या 2 ओव्हर पाहिले ना फार मागणं षटक ठरलेत टीम साई संघासाठी. कारण की अनिकेत कुलकर्णी जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत किती धावा बनतील सांगू शकणार नाहीयेत. टॉप क्लास बॅटिंग सध्याच्या घडीला चालू आहे. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज. बावन्न धावा धावफलकावरती लागले गेले आहेत. चला थोडंसं स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. बॉलिंग मार्कवरती हेमंत आहेत. षटक क्रमांक 5. अखेरचं षटक नक्कीच घेऊन आलेत. संपूर्ण स्पर्धा आपण पाहतोय अगदी परफेक्ट नियोजन या स्पर्धेचं म्हणावं लागेल. आणि आजचा तिसरा दिवस आहे. 52 ऑन बोर्ड. 52 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. लॉस ऑफ 6 विकेट्स. 6 विकेट्स आतापर्यंत गेले. टीम बॅटिंग करत असताना मयूर ग्रुप बदलापूर गाव या संघाचे. दुसऱ्या बाजूला साई या संघ खेळतोय. पहिल्या 2 ते 3 ओव्हर आपण जर पाहिलं तर फार चांगले गेले टीम साई संघासाठी, परंतु तदनंतर काय कमबॅक केला टीम मयूर ग्रुप बदलापूर या संघानं. बॉलिंग मार्कवरती हेमंत आहेत. आता स्ट्राईक रेटवरती प्रज्वल खडकबान. संपूर्ण स्पर्धा आपण माझं प्रत्येक घरोघरात पोहोचवण्याचं काम करतात आमचे ओम्स MTC लाईव्ह प्रॉपरेटर आमचे सागरजी फरड असतील, रोशनजी फरड. काल रोशन होते आमच्या समवेत, आज सागर आहेत आणि टेक्निकल रूममध्ये आयुष इथे उपस्थित आहेत. दी टॉप क्लास खऱ्या अर्थानं अपडेटिंग त्यांच्या माध्यमातून होत असते अचूक. आणि 7 विकेट्स तुम्हाला पाहायला मिळतात जरूर. 52 धावा धावफलकावरती आहे. प्रतीक मैदानाच्या आतमध्ये. प्रतीक तरे इन ऍक्शन मध्ये. प्रतीक तरे न्यू बॅटर मैदानावरती पाहायला मिळतात जरूर. संपूर्ण आंबेशिव गाव आज नक्कीच उपस्थित झालाय आणि आज इन ऍक्शन मध्ये जरूर खेळताना पाहायला मिळतील. कारण की जेव्हा जेव्हा आंबेशिव म्हटलं तर सातत्याने एक दिग्गज संघ, दादा संघ म्हणून ओळखला जातो. आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये अजून एक धमाकेदार स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यांच्या माध्यमातून. $52 ऑन बोर्ड. 52 धावा धावफलकावरती आहेत. ओ इकडे आपण पाहतोय फ्लोरेनचा बॉल होता. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. लेग बायच्या मदतीने एक सिंगल तर नक्कीच मिळेल. इस बॅट कट आहे. त्रेपन्न धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. चला बॅटर ओके असेल तर बघा, चेक करा एकदा.
चला गावदेवी खरवई देखील इन ऍक्शन मध्ये खेळताना पाहायला मिळेल. संघ देखील उपस्थित झाल्यात, आपलं देखील स्वागत. ओ इकडे पुढचा बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, अगदी आडवा बॅटने स्ट्रोक खेळायचा होता खरा, परंतु इथे डॉट बॉल आलाय. डॉट बॉल आणि धावफलक इथे स्थिरावलाय 53 या धावसंख्येवरती. 53 ऑन ए बोर्ड. आतापर्यंत 25 धावा वैयक्तिक खेळी करतो अनिकेत कुलकर्णी. 9 बॉल फेस करत असताना 25 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. पुढचा बॉल आणि इकडे परतावं लागेल. ज्यांच्या बॅटमधून धावा येत होत्या बॅक टू डकआउट, अनिकेतला परतावं लागलाय मैदानाच्या बाहेर. शेवटचे 2 बॉल अजूनही उर्वरित आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतात. नवीन फलंदाज शेवटचे 2 बॉल उर्वरित आहेत. न्यू बॅटर मैदानावरती पाहायला मिळतात. ओस्ट्रेट खेळलेत. इकडे विषय मध्ये फटका सजवलाय. फिल्डर आलेत वेगानं आणि दुसऱ्या धाव्याचा कॉल. दुसरी धाव देखील इथे कंप्लीट झाली आहे. तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न चालू मैदानात 7 मध्ये आणि बघता बघता या 3 धावा देखील कंप्लीट झाल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा इथे कंप्लीट होतात आणि या 3 धाव्याच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल अब तक 56 ऑन ए बोर्ड. 56 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. शेवटचा बॉल आहे. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर, लास्ट बॉल ऑफ द इनिंग. आखरी गेम शेष आहे. राईट अबाउट द विकेट. पुढचा बॉल लास्ट बॉल होता. प्रतिक्रिया यावेळेस फटका सजवलाय करा चांगला आणि स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. शेवट गोड केलाय. मोकाच्या क्षणी आलेला हा चौका तुम्हाला पाहायला मिळतोय प्रतीकच्या बॅटमधून. 1 बाउंस सीमारेखा पार. धावा मिळतात 4 आणि या स्कोर कार्डचा जर आपण विचार केला तर तब्बल 60 धावा धावफलकावरती बनल्या गेल्यात आणि 61 धाव्यांची आवश्यकता आहे. चला टॉस साठी या टीम गावदेवी खरवई आणि गावदेवी अंबेशू दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे आपण टॉस साठी यायचंय. नेक्स्ट मॅचच्या 60 धावा धावफलकावरती बनले गेल्यात. 61 धाव्यांची आवश्यकता आहे. या 61 धावा डिफेंड होतील का चेस होतील हे ऐकण्यासाठी आपण इन्व्हाइट करतोय पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती आमचे साथी समालोचक आणि आमचे गुरुवर्य राहुलजी चव्हाण सरांना. ओव्हर टू यू राहुल सर. थँक्यू सो मच.
थँक्यू सो मच अनुज मोरे सर. जय भवानी जय शिवराय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. अगरी कोणाची कुलस्वामिनी आई किंवा मातेला नमन करून स्थापन हिंदवी स्वराज्य आपल्या आज शुरांलेले इतिहास घातला असे जाणता राजा ताच जणे झुकवितो माता. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना दरबार मानाचा मुजरा करून मी समालोचक राहुल नामदेव चव्हाण मनकिवडी बदलापूर आता डोक्याच्या ऐतिहासिक क्रीडानगरीवरती समालोचनाला सुरुवात करतोय. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा याची देही याची डोळा आज डोकेकरांचा रंगतोय. भव्य क्रिकेटचा हा सोहळा पाहण्यासाठी आलेल्या उपस्थित सर्व प्रेक्षकांचं मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक मनपूर्वक स्वागत. तुम्ही पाहताय स्पर्धा जयरमान क्रिकेट संघ डोके आयोजित जयरमान चषकचं दमदार आयोजन तुम्हाला पाहायला मिळेल. आज दिवस क्रमांक 3 मध्ये आपण आहोत आणि पहिलीच मॅच तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. 2 ताकदवर टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच तुम्हाला पाहायला मिळते. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वागणी संयुक्त विद्यमान ही स्पर्धा आहे आणि त्यातल्या त्यात तुम्ही पाहताय खरं तर एक्स्ट्रा हाफ मधून 2 संघ तुम्हाला मैदानावरती खेळताना दिसतात. एका बाजूला ध्रुवीश शिरेपन मयूरगुळ बदलापूर तर त्यांच्या विरोधात जय भोजेश्वर साई या 2 टीमच्या दरम्यान तुम्हाला एक मोठी मॅच पाहायला मिळते. टॉस इथे जिंकला होता टीम जय भोजेश्वर साई संघानं आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारला. त्यानंतर इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी टीम बदलापूर संघाला आणि पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना धाबा इथे नोंदवल्या. 60 धाबा नोंदवल्या. 61 धाबांचं टार्गेट तुम्हाला पाहायला मिळेल आणि 61 धाबाचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिला बॉल केले गुणदादाचं भव्य स्वागत. वेलकम टू द ग्राउंड. बॉल सीमा पार. षटकार. हेमंत भोपी ऑन फायर डाव. पहिल्या बॉलवरती षटकार ठोकतोय. श्लोक फुलोरे मैदानावरती दाखल होतोय. त्याच्या विरोधात पहिला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर दे धमाका. 55 धाबाची गरज आता या मॅच मध्ये. पहिल्या बॉल पासून आक्रमक पवित्रा घेतला टीम जय भोजेश्वर साई संघाच्या माध्यमातून. चांगली बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवरती धमाका. गोरदा श्लोक. पुढचा बॉल गतीमध्ये मिश्रण केले. अपील केली होती पंचाकडे. सहमत नव्हते पंच. डॉट बॉलची समाप्ती होती. पहिला बॉल षटकार आलाय त्यामुळे थोडासा दबाव होता बॉलरवरती. परंतु त्या दबावाला जुगारून आता चांगली गोलंदाजी करतोय. पुढचा बॉल डॉट फेकलाय. हेमंत भोपी आक्रमकतेचं दुसरं नाव म्हणून त्याची ओळख आहे या मॅच मध्ये मी म्हणेन. पहिला बॉल षटकार ठोकल्यानंतर पुढचा बॉल देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसलाय. इथे देखील गॅप मध्ये खेळायचा प्रयत्न. पॉइंटला पाहिलं होतं क्षेत्र मोकळं त्या दिशेला फटका खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर डॉट बॉल ची समाप्ती होती. पहिल्या बॉलवरती चौकार षटकार कोणत्याच बॉलरला आवडत नाहीये त्यामुळे पुढच्या 2 बॉलवरती कमबॅक मिळवून देतोय. ध्रुवीश शिरेपन मयूरगुळ बदलापूर संघ खेळतोय. राईट मोर द विकेटनं खोदून काढलाय. यॉर्करचा वापर करण्यात आलाय. बन्नाट वेग तेज थरार गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे तुम्ही पाहताय अजून एक सिंगल इथे मिळते. धावफलक सिंगलच्या साथीने पुढे सरकेल. टीमची टोटल 7 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर असं वाटलं होतं धावफलक आता वेगाने पुढे सरकेल परंतु नाहीये. मैदानावरती यंगस्टर खेळाडू खेळतोय. श्लोक फुलोरे ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. डीप मधून बॉल येईल. एक सिंगल तर एकपटी दुसऱ्या डाव्याचा प्रयत्न करतोय. नकार दिलाय हेमंत भोपीनं. योग्य निर्णय तुम्हाला पाहायला मिळेल कारण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे फसू शकला असता त्यामुळे फक्त सिंगल मिळतीये. सिंगलच्या साथीने धावफलक 8 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. थेंबे थेंबे तळे साचे हे समीकरण तुम्हाला आता या ओव्हरमध्ये पाहायला मिळतोय. 5 ओव्हरची मॅच. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये 60 धाबा बनल्यात. 106 धाबाचं टार्गेट आहे आणि त्याच धाबा चेस करत असताना तुम्ही पाहता आतापर्यंत चांगली बॅटिंग तर दुसऱ्या बाजूला चांगली बॉलिंग देखील झाली आहे. बिग हिट. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक 12च्या वेगाने अनिकेत कुलकर्णी पोहोचलाय आणि नुसता पोहोचला नाही तर जेल त्यांना स्वीकारला. त्यानंतर सेलिब्रेशन. हेमंत भोपीला इथून मैदान सोडावं लागते. धक्का लागेल पहिला टीम जय भोजेश्वर साई संघाला. फलंदाज बाद. ध्रुवीश शिलेबन मयूरगुळ बदलापूर संघ खेळतोय. प्रतीकजी पिसेकर यांच्या चिरंजीवाचं नाव आहे ध्रुवीश आणि त्याच्या नावानं संघ मैदानावरती खेळतोय. अनिकेत कुलकर्णी सध्याच्या घडीला आपण पाहिलं असेल तर बिबट्या भरपूर चर्चेत आहे या पंचकृषीमध्ये परंतु हा बदलापूरचा चीता तुम्हाला पाहायला मिळेल जो धावत परत बॉलवरती पोहोचलाय आणि अखेर त्याने झेल टिपलाय. विश्वासच बसत नव्हता खरं तर प्रतीक पिसेकर यांना की हा झेल तो स्वीकारू शकतो.
इतक्या दूरवरून धावत पळत पोहोचलाय, त्यामुळे सध्याच्या घडीला तुम्ही पाहता एक चांगला झेल स्वीकारत असताना फलंदाज बाद झालेत हेमंत. मयूरजी पेसेकर साहेब देखील या बादचा आनंद घेतात. भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत दोन्ही संघांसाठी. मयूरजी पेसेकर साहेबांच्या माध्यमातून बदलापूरचं क्रिकेट आज पुन्हा एकदा तुम्हाला पाहायला मिळेल. आणि खरं तर 15 फेब्रुवारी बदलापूरचं वर्ल्ड कप तुम्हाला पाहायला मिळेल. जगन्नाथ स्मृती चषक ही स्पर्धा तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. यायला विसरू नका. जवळजवळ 8 दिवस क्रिकेटचा महासंग्राम तुम्हाला पाहायला मिळेल. प्रतीक तरे आले षटक क्रमांक 2 मध्ये. पहिल्या ओव्हरच्या अंती तुम्हाला पाहायला मिळेल. धावफलक जाऊन पोहोचलाय. स्कोरबोर्ड वरती धाबा तुम्हाला पाहायला मिळतील. 8 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. त्यामुळे अजूनही या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर 53 धाबाची गरज आहे. 24 बॉल 53 धाबा. गोलगिरकी घेतली. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. पंच वळतात. योगराज बुटेरे सरांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. त्यामुळे एक धाव इथे मिळते. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली. 9 धाबा धावफलकावरती जोडली जातील. चांगली सुरुवात 72 रुपये तुम्हाला पार मिळेल. टीम ध्रुवीश 11 मर ग्रुप बदलापूरच्या माध्यमातून या मॅच मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न ते करतात. पलटवार त्यांनी केलाय, परंतु दुसऱ्या बाजूला मैदानावरती अजूनही भूषण भोपी उभा आहे. हाफ ट्रॅकर बॉल गतीमध्ये मिश्रण इनफिल्डच्या बटन खेचण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. त्यामुळे डॉलबॉलची समाप्ती होत असताना संदेश भोपी आणि भूषण भोपी ही जोडी तुम्हाला मैदानावरती पार मिळते आहे. जोपर्यंत हे दोन्ही फलंदाज खरं तर मैदानावरती उभे आहेत अशा अपेक्षा आहेत साई संघाला देखील या मॅच मध्ये की इथून या धाबाचे होऊ शकतात. मोठा फटका घेतला ऑन साईडला मिड विकेटला. अनिकेत कुलकर्णी फक्त पाहत राहिले. त्यांच्या डोक्यावरून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. अजून एक चांगला फटका. क्षेत्ररक्षक उपस्थित हो. डीप मध्ये तुम्ही पाहता विवेक होते. विवेक पिसेकर गरुड झेप घेत असताना बॉलला आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न, तरी देखील नाराज आहेत अनिकेत, कारण जेल स्वीकारायचं होतं असंच म्हणणं होतं. परंतु असं वाटलं होतं इथून विवेकला काही हा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल, त्यामुळे बॉलला त्याने आतमध्ये ढकलल्या. परंतु क्षेत्ररक्षण चांगला पार मिळते. 5 धाबा आपल्या संघासाठी वाचवल्यात. अनिकेत नाराज का होते तर त्याचं कारण तुम्हाला पार मिळेल. भूषण भोपी इन्फॉर्म खेळाडू आहे. या मॅच मध्ये एक संधी त्याला मिळाली, जीवनदान मिळालाय. इथे घडलंय काय तर भूषण भोपीची विकेट महत्वाची होती, परंतु आपण पाहतोय मैदानावरती संदेश भोपी ज्याच्या नावानं हा संघ ओळखला जातो जय बचेश्वर साई, आणि आता संदेशला झाली घाई, त्यामुळे आपण पाहतोय अजून एक धक्का लागतोय. फलंदाज बाद. सध्याच्या घडीला उल्हासजी गायकर तुम्हाला पार मिळतील. एक वेगळ्याच रंगात आणि वेगळ्याच ढंगात तुम्हाला उल्हासजी गायकर यांचा रूपरंग पाहायला मिळेल, ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय खरं तर रंगरंगोटी काम केलं या स्पर्धेमध्ये. उल्हास गायकर तुमचंही मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. मंडप डेकोरेटर्स म्हणून त्याची ओळख आहे, आणि खरं तर त्यांनी जिम्मेदारी दिली आहे 2026 मध्ये त्यांच्या मुलाच्या खांद्यावरती. मॅगी देखील तिथे. त्यानंतर आमचे सचिन भोईर असतील, मनमुराद आनंद घेत आहेत या स्पर्धेचा, त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे. नेक्स्ट मॅच गावतुबी खरवई बनाम गावतुबी अंबेशू. नवीन फलंदाज दाखल झालेत. हर्षद तरेला तुम्ही पाहताय. 2 तरेच्या दरम्यान ही मॅच आता लढत तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला प्रतीक तरे तर दुसऱ्या बाजूला हर्षद तरे, असं बॅटल मैदानावरती रंगतंय. मैदानावरती अजूनही भूषण भोपी उभा आहे. भूषणला माहिती या मॅच मध्ये मॅच जवळ घेऊन जायचंय, त्यामुळे इथून आतापर्यंत त्याने घाई केलेली नाहीये. या मॅच मध्ये पूर्णपणे कमबॅक करायचा प्रयत्न टीम बदलापूर संघ जरूर करतोय.
राईट मोर द विकेट. इनफिल्डच्या वरने खेळलाय, फटका चांगला आहे, धाबा देखील चांगलाच मिळतील. एका टप्प्यावरती बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, येतो चौकार. चला, खेळाडू कक्षाच्या बाजूला जी स्कूटी आहे अगदी सीमेरेषेच्या लगत आहे, ती थोडीशी मागे घ्या, कारण खेळाडूने जर उडी मारली तर त्याचा नुकसान होऊ शकतो. त्यामुळे विनंती आहे ती स्कूटी तिथून थोडीशी बाजूला काढा. वेलकम गौरव म्हात्रे, तुषार जमदारे, स्वागत आहे. आज पुन्हा एकदा गावदेवी खरबाई तुम्हाला इन ॲक्शन मध्ये दिसेल. निखिल शेंडे, ओमकार शेंडे, ओमकार भगत आता जोडले गेले. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल 21 या आकड्यावरती तुम्ही पाहताय. धावफलक जाऊन पोहोचले. 2 ओव्हरच्या अंती 21 धाबा इथे बनल्या गेल्या. अजून 18 बॉलचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये. 40 धाबांची गरज आहे. 18 बॉल 40 धाबा. प्रज्वल खडकबान, आज खर तर भरपूर अशा अपेक्षा होत्या प्रज्वलकडून, परंतु त्यानं नाराज केलं. बॅटिंग करत असताना, परंतु क्षेत्ररक्षण करत असताना क्षेत्ररक्षणाचा दर्जा तो नेहमीच दाखवतो, यात मात्र शंका नाहीये. रितेश भोपी आज देखील एक षटकार त्यानं दाखवला, एक चौकार त्यानं दाखवला या मॅच मध्ये रितेश भोपीनं. बाब्या गोलंदाज तयार होतोय. पुन्हा एकदा विवेक, श्लोक आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. श्लोक फुलोरे आता दाखल होत आहेत. धीरज पिसेकरला देखील तुम्ही पाहताय. रतनबुवा स्मृती चषक खेळण्याचा मान ज्यानं यावर्षी पटकावलाय तोच खेळाडू धीरज. श्लोक फुलटॉस होता, टर्न केलाय, ऑन साइडला फटका फसलाय. क्षेत्ररक्षक अनिकेत कुलकर्णीने हा झेल टिपलाय, त्यामुळे इथून परतावे लागेल बाघारी. हर्षद तरे बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन बॅटर मंदिरावरती दाखल होत आहेत. हो, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर बॅटवरती नव्हता. बॅटची कडा घेतली आहे. गणेश आलेत. एक सिंगल इथे, एक पॉइंट आणि सिंगल वरती थांबावं लागेल. सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकतोय. 18 बॉलचा खेळ शिल्लक होता. 40 धाबाची गरज होती या मॅच मध्ये, त्यामुळे आपण पाहतोय अजूनही 22 धाबा धावफलकावरती जोडले गेले, त्यामुळे 16 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. आणि अजूनही आपण जर पाहिलं तर 39 धाबांची गरज आहे या मॅच मध्ये. या वेळेला देखील बॅटम पॅडच्या बदला बॉल चालला. रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची संभाप्ती होत असताना स्पर्धेचे मुख्य शिल्पकार रुपेश भोईर, देबा भोईर, जितेश भोईर, कवितास भोईर, मॅगी भोईर यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. सचिन भोईर असतील, अपाट मेहनत घेत असतात ही स्पर्धा भरवण्यासाठी. आणि 5 दिवस खर तर तुम्हाला क्रिकेटचा रणसंग्राम पाहायला मिळेल. भूषणचा फटका तुम्हाला पाहायला मिळतोय पुन्हा एकदा. मागाशी देखील उल्लेख केला या पंचक्रोशीमध्ये बिबट्या नावाचं वातावरण घोंगावलंय, परंतु मैदानावरती आपण पाहतोय चीता एका बाजूला अनिकेत, तर दुसऱ्या बाजूला विवेक पिसेकरला तुम्ही पाहता. झेप घेत असताना, गरुड झेप घेत असताना बॉल आतमध्ये ढकललाय आणि नुसता ढकललं नाही तर इथे विकेट देखील मिळतीये. गणेशला परतावं लागेल माघारी. फलंदाज बाद.
पंच 1 मिनिट फक्त थांबा, चेक आपण करू. चला मॅचला सुरुवात करू. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होत आहेत अविनाश भोपी, विद्युत कर्मचारी म्हणून त्यांची ओळख आहे. मॅचची कडा घेतली आहे, एक सिंगल मिळेल या शंकात नाहीये. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न करतील का, पाहावं लागेल. सिंगल वरती थांबावं लागतंय. सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकत असताना 24 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. त्या मॅच मध्ये तुम्हाला पार मिळेल 61 धावांचं टार्गेट होतं. सकाळच्या सत्रामध्ये चांगली बॅटिंग केली आहे टीम ध्रुवीशील पण मरगू बदलापूरनं, त्यामुळे या मॅच मध्ये कमबॅक करायचा प्रयत्न सध्याच्या घडीला करते टीम बदलापूर. 5 बॉलचा खेळ आता संपन्न झालाय. या वेळेला देखील फटका फसला होता जीवाच्या आकांतानं. धीरेश पिसेकर मैदानावरती पोहोचतोय, परंतु कॅच ड्रॉप झाली आहे, परंतु टाळा व्हायला हरकत नाहीये, कारण धीरज वेगानं पोहोचलाय. त्याचे प्रयत्न तुम्हाला पार मिळतील, 100% प्रयत्न त्याने केलेत, त्यामुळे त्याच्यासाठी टाळा भासतात. 3 ओव्हरचा खेळ आता संपन्न झालाय. धावफलक तुम्हाला पार मिळेल, जाऊन पोहोचले 25 धाबा धावफलकावरती जोडले गेले. 12 बॉल 36 धाबांची गरज आहे मॅच मध्ये. वेलकम, स्वागत आहे प्रमोद दादा भोईर. फटका चांगला आहे, परंतु फसलाय. क्षेत्ररक्षक जज करतोय, कॅच ड्रॉप. 12 बॉल 36 धाबाची गरज असताना सोडलेला अविनाश भोपीचा झेल. प्रमोद दादा भोईर यांचं आगमन झालंय, वेलकम, स्वागत आहे. आज अमोलदादा भोईर देखील या स्पर्धेमध्ये जोडले गेले, त्यांचं मनपूर्वक स्वागत. मयूर डॉट बॉल चांगली गोलंदाजी करतो या मॅच मध्ये. वळकू मामा भोईर यांचं आगमन झालंय, मनपूर्वक स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. वळकू मामा भोईर असेल, रामदास मामा भोईर असेल, क्रिकेटवरती या सारांचं भरपूर प्रेम आहे. फटका चांगला आहे, कव्हरला घेतलाय, क्षेत्ररक्षक उपस्थित, प्रज्वल खडकबान. हा जेल टिपला, मी मागाशी उल्लेख केला, आज बॅटिंग चांगली झाली नाहीये, परंतु क्षेत्ररक्षणाचा दर्जा प्रज्वल खडकबान दाखवतील आणि ते चित्र आपण पाहिलं. एक चांगला जेल तिथे टिपलाय, त्यामुळे अजून एक धक्का लागतो टीम साई संघाला. अविनाश
भूषण बॅक टू द पॅव्हिलियन. चला उल्हास गायकर आपण मैदान सोडा, अन्यथा तुमच्यावरती कठोर कारवाई करण्यात येईल, तुम्हाला पेनल्टी देण्यात येईल. मयूर, नवीन बॅटर दीपेश, या वेळेला देखील आडवा बॅटला खेचण्याचा प्रयत्न होता. जबरदस्त 7व्या क्रमांकावरती दीपेश दाखल झालेत या मॅच मध्ये. जय भोजेश्वर साई म्हटलं की एक मोठा संघ म्हणून त्याची ओळख आहे, परंतु सर्वांचा अभाव स्पष्ट जाणवतो या मॅच मध्ये. दिशा देण्याचा प्रयत्न होता, कव्हरला खेचला, डीपल क्षेत्ररक्षक उपस्थित, प्रज्वल खडकबान बॉलला फेक करतात. दरम्यान एक चिकी सिंगल इथे मिळते, परंतु आता सिंगल डबलने काम चाललं नाहीये, कारण दिल्ली अभि बहुत दूर आहे आणि गल्लीपासून दिल्लीचा प्रवास करायचा आहे या मॅचमध्ये. तर इथून टॉप गिअरवरती बॅटिंग करावी लागेल, हेलिकॉप्टर शॉट दाखवावे लागतील, हेलिकॉप्टरने प्रवास करावा लागेल या मॅचमध्ये. आता बाईकने प्रवास करून जमणार नाहीये. बॅटची कडा, खेळाडू उपस्थित, अजून एक झेल तिथे टिपलाय, त्यामुळे अजून एक धक्का लागतोय टीम साई संघाला. फलंदाज पेनकरने हा झेल टिपलाय. सार्थक पेनकर, चला दोन्ही संघ अंबेशिव आणि खरबई खेळाच्या दृष्टिकोनातून रेडी राहा. मुख्यमंत्री समोर येऊन थांबा. कॅप्टन चला लवकरात लवकर समोर येऊन थांबायचं आहे. प्रतीक पिसेकर बॉलिंग ट्रॅक वरती, पहिला बॉल वेगावरती स्वार असलेला गोलंदाज वेगाने बीट करतोय. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. ओव्हर नंबर 5 चा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. 6 चेंडूचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये. पुढचा बॉल दिशा देण्याचा प्रयत्न होता, सिंगल तिथे ग्रिंबेल आणि सिंगलच्या साथीने धावफलक खालीवरपणे पुढे सरकत असताना 4 बॉल 32 धाबाची गरज या मॅच मध्ये. रुपेश भोईर यांचं आगमन झालंय, मनपूर्वक स्वागत आहे. स्पर्धेच्या माध्यमातून स्पर्धेचे मुख्य शिल्पकार म्हणून रुपेश यांची ओळख आहे. वेलकम, स्वागत आहे आपलं. फटका चांगला जागेवरूनच खेचलाय, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्वालिटी शॉट तुम्हाला बाल मिळतोय, बॉल सीमा पार, षटकार. या वेलकम, स्वागत आहे. देनेची कडव ग्रुप ग्रामपंचायत अंबेशिवचे उपसरपंच दिनेजी कडव यांचं आगमन झालं. वेलकम, स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली. एक षटकार जरूर आलाय, परंतु 3 बॉलचा खेळ आता शिल्लक. ड्राईव्ह केला, ऑन साइडला वळवला, 3 बॉल मध्ये 25 धावांची गरज होती. सामना आता जणू काही सोडला की काय टीम जय भोजेश्वर साई टीमच्या माध्यमातून, परंतु चांगला खेळ नेहमीच खेळला. 2 बॉलचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये. गोलंदाज प्रतीक पिसेकर आतापर्यंत चांगली बॉलिंग केली आहे. You miss, I will definitely hit. फर्निचर destroy. फलंदाज बाद.
नवे बॅटर मैदानावरती सोनू. अंतिम बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. शेवटचा बॉल फेस करण्यासाठी सोनू मैदानावरती दाखल झालाय. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता आणि अखेर हा सामना जिंकला टीम ध्रुव शेरपान बर्ग्रुप बदलापूर संघाला अभिनंदन. तर हार्डलक टीम जय बोजेश्वर साई